नवी मुंबईच्या दाम्पत्याचा विश्वविक्रम. नवी मुंबईच्या दाम्पत्याचा साहित्य, शिक्षण आणि संगीत या क्षेत्रात जागतिक विक्रम. सर्वाधिक 604 रचित कवितांना चाली लावून संगीतबद्ध करून त्या गाऊन यूट्यूबवर अपलोड करण्याच्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद. नवी मुंबई विशेष प्रतिनिधी. शब्दांना सुरांची साथ लाभली की त्याचे रूपांतर कलेच्या अथांग महासागरात होते, याची प्रचिती नवी मुंबईतील प्रमोद रामचंद्र चोपदार यांनी करून दिली आहे. त्यांनी मराठी व हिंदीतील 1ली ते 10वी या वर्गाच्या सर्व बालभारती, सुलभ भारती, कुमार भारती, युवक भारती, अक्षर भारती, सुगम भारती, लोकभारती यांच्या मराठी हिंदी विषयांच्या दिग्गज आणि मान्यवर कवी आणि कवयित्री, तसेच मराठी आणि हिंदी साहित्यातील दिग्गज आणि मान्यवर कवी आणि कवयित्री यांच्या तब्बल 604 कवितांना चाली लावून संगीतबद्ध करून गायल्या आणि त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर झाली गाणी कवितांची @वर्षा प्रमोद चोपदार यशस्वीरित्या अपलोड केल्या. या अद्भुत पराक्रमाची अधिकृत नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. 7 एप्रिल 2023 पासून सुरू झाला प्रवास. प्रमोद चोपदार वय 51 यांनी 7 एप्रिल 2023 पासून रचित कवितांना चाल लावून संगीतबद्ध करून सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. यामध्ये मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधील रचनांचा समावेश आहे. 28 नोव्हेंबर 2025 रोजी या विक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या जागतिक विक्रमात त्यांच्या पत्नी सौ वर्षा प्रमोद चोपदार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या नावे असलेल्या झाली गाणी कवितांची @वर्षा प्रमोद चोपदार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सर्व साहित्य जगासमोर पोहोचले. या प्रकल्पाची निर्मिती, संकल्पना, तांत्रिक व्यवस्थापन, रेकॉर्डिंगचे नियोजन आणि चॅनलची देखभाल वर्षाजींनी समर्थपणे सांभाळली. हे यश म्हणजे या दाम्पत्याच्या एकत्रित कष्टाचे फळ असल्याचे मानले जात आहे. विक्रमाची ठळक वैशिष्ट्ये. एकूण कविता 604, मराठी आणि हिंदी. कालावधी एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2025 पर्यंत निरंतर कार्य. विशेषत्व रचित कवितांचे स्वतःचे संगीत, स्वतःची चाल आणि स्वतःचेच गायन. गौरव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून अधिकृत सन्मान. साहित्य, शिक्षण आणि संगीत या क्षेत्रात असलेले हे समर्पण आणि डिजिटल युगाचा योग्य वापर करून त्यांनी प्रस्थापित केलेला हा विक्रम नव्या पिढीतील कवींसाठी आणि संगीतकारांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.